तर स्टार्ट करा. हॅलो, मित्रांनो नमस्कार. प्रिन्स मूव्हीज प्रेझेंट लॉकडाऊन महासंवाद या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. गेले 4 महिने आपण पाहतोय आपण घरीच आहात, कारण संपूर्ण भारत देशामध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने हाकार माजवलेला आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप बघायला मिळतोय. तेव्हा तुम्ही क्रिकेटर सगळेजण घरी आहेत, त्याशिवाय क्रिकेटही कुठेतरी थांबलेलं आहे. क्रिकेटच्या स्पर्धा होत नाहीयेत. एप्रिल पासून बऱ्याचशा स्पर्धा झालेल्या नाहीत. पावसाळी क्रिकेट सुद्धा कुठेतरी थांबलेलं आहे. पण मात्र तुमच्याशी आम्ही संवादच्या माध्यमातून क्रिकेटरशी संपर्क साधणार आहोत. आज कित्येक समालोचक आहेत, अँकर आहेत, नामांकित क्रिकेटशी संवाद साधतायत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आज प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एक महान क्रिकेटर म्हटल्यापेक्षा एक महान व्यक्तिमत्व ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ते काही क्षणातच आमच्याशी जोडले जाणार आहेत. ते म्हणजे 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब. कुंदन पाटील साहेब नमस्कार. प्रिन्स मूव्हीज अर्थात नमस्कार गवली सर. रवी गुडवी, प्रथमेश पाटील याच्या वतीने आम्ही लॉकडाऊन महासंवाद मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. गवली सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. पहिला प्रश्न हा असणार आहे की गेले 4 महिने लॉकडाऊन अनलॉक लॉकडाऊन हे चाललेलं आहे. तर 4 महिने आपण घरी जात, काय दिनचर्या? गवली सर, क्रिकेट हा आपल्या नसामध्ये भिडलेला खेळ आहे आणि गेले 4 महिन्यापासून आपण क्रिकेट पासून वंचित आहोत. खरं सांगायचं तर क्रिकेट आपण सकाळी प्रॅक्टिस केली नाही तर तो दिवसही चांगला जात नाही आणि गेले 4 महिने आम्ही घरी आहोत. तुमच्यासाठी खरं सांगतोय की मी 2 महिने अगोदर नारपोली पोलीस स्टेशनच्या सिनियर साहेबाला जाऊन भेटलो होतो की साहेब आम्ही क्रिकेट चालू करू का, आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की क्रिकेट नक्की चालू करा. परंतु थोडीशी भीती मनात होती की कोरोना हा पसरत चालला होता, आपल्या मुलात कुठे गालबोट लागू नये म्हणून क्रिकेट बंद आहे. खरोखर क्रिकेट विना करमतही नाही गवली सर. कुंदन पाटील साहेब, नेहमीच आमचा आपुलकीचा प्रश्न असतो तेव्हा एक महान क्रिकेटर किंवा महान व्यक्तिमत्व असतं तेव्हा त्याची कारकीर्द जी असते त्या कारकिर्दीला सुरुवात कशी झाली? तुमच्या कारकिर्दीला सुरुवात कशी झाली? गवली सर सांगायचं झालं तर लहानपणापासून क्रिकेट खेळायचो. पूर्वी आपण शेतात क्रिकेटचं आपण मैदान खेळायचो आणि तिथून सुरुवात केली. लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. क्रिकेट खेळत गेलो आणि साधारण वयाच्या 12-13 वर्षापासून बॅट हातात घेतली असेल तर ती कधी सुटलीच नाही. आणि आज वयाची 45वं वर्ष माझा चालू असेल, परंतु क्रिकेट हा आयुष्यभर खेळत राहावा असा हा खेळ आहे. कारण त्याच्यामुळे फिटनेसही राहते. आणि सुरुवात जेव्हापासून मी केली तर आता तर नक्कीच विचार का जोपर्यंत आपले हातपाय चांगले चालत आहेत तोपर्यंत आपण क्रिकेट खेळणार. खरं तर रेग्युलर क्रिकेटपेक्षा 40+ क्रिकेटची कारकीर्द जी आहे ती नक्कीच सगळ्यांच्या आठवणीत आहे. सगळ्यांचे तुम्ही आदर्श आहात त्या बाबतीत. तर रेग्युलर क्रिकेट मधून तुम्ही 40+ क्रिकेटकडे कसे वळलात? सर खरं सांगायचं असं आहे की जेव्हा मी रेग्युलर क्रिकेट खेळत होतो, कसं असते, जोपर्यंत आपला चांगला खेळ आहे तोपर्यंत आपण त्या टीम मध्ये येईन असतो आणि आपला खेळ मंदावत गेला तर आपल्याला त्या टीम पासून बाहेर निघावं लागतोय. हे असे महान क्रिकेटर जर आपण बघितले, यांचाही इतिहास तोच आहे की जोपर्यंत आपल्या अंगात खेळ आहे तोपर्यंत आपल्याला त्या टीम मध्ये येईन असते. मी वीर तानाजी संघामध्ये, दापोड्याच्या संघामध्ये खेळायचो आणि चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाज होतो. परंतु काही कारणास्तव क्रिकेट पासून दूर आल्यानंतर प्रॅक्टिस कमी झाली, त्याच्यामुळे मला टीम मधून
आउट व्हावं लागलं, परंतु मी माझ्या लक्षात आलं की जर आपण क्रिकेटपासून वंचित राहिलो तर नक्कीच आपण आपली फिटनेस टिकू शकणार नाही. म्हणून एक अक्कल चालवली आणि साधारण 2008 मध्ये मी बालाजी चषक मी आणि दयानंद चोरगे यांनी भरवला होता. आणि त्या बालाजी चषक मध्ये 2006 मी भरवल्यानंतर मी बघितलं की मी रेग्युलरच्या खेळाडूंसाठी एवढा चांगला मोठा व्यासपीठ करतोय, माझी वीरतानाची संघही त्याच्यात खेळतोय, परंतु माझ्यासारख्या खेळाडूंना तिथे संधी मिळत नाही. मग 2008 मध्ये मी असं एक संकल्पना केली की आपण 40+, ज्याला 40 वर्ष पूर्ण झाल्यात असे खेळाडू आपण या टीम मध्ये खेळूया. आणि सुरुवात केली. त्यावेळेला बरेच तर्क वितर्क आले होते, 40 खेळाडू कसे येतील, परंतु मला प्रत्येकाने सहकार्य केलं. दयानंद चोरगेंनी, आमची पूर्ण टीमने मला सहकार्य केलं आणि सांगितलं ठीक आहे, तुझी संकल्पना आहे ना, आपण करूया, आपण 4 संघ घेऊया. सुरुवातीला डोक्यात असं होतं की 4 संघ घेऊया, परंतु 4चे 8 झाले आणि 8चे 16 झाले. म्हणजे 2008 ला 16 संघ जॉईन झाले. म्हणजे प्रत्येकाला उत्सुकता लागली का हे 40+ म्हणजे नक्की काय असेल. आणि प्रत्येकाला वाटलं का मी का गप्प राहायचं, मी क्रिकेट खेळलो पाहिजे. असे करता करता 16 संघांनी त्या टायमाला 2008 ला भाग घेतला आणि तिथून ती खरी सुरुवात झाली. अगदी बरोबर. मलाही आठवते, कारण बालाजी चषक होता आणि बालाजी चषकचे कव्हरेज मी समालोचन करत होतो, अँकरिंग मीच केलं होतं. माझ्यासोबत प्रतीक भावे होते आणि पहिल्यांदा खरं तर मुंबईला मास्टर क्रिकेट हे उपलब्ध होतं, पण तितक्या मोठ्या प्रमाणात नव्हतं. पण बालाजी चषकला तुम्ही ओपन क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आणि त्याबरोबर 40+ क्रिकेटला जी संधी दिली आणि खऱ्या अर्थानं तिथूनच 40+ क्रिकेटला सुरुवात झाली. पण एक गोष्ट पाटील साहेब मला म्हणायची की एक गाव एक संघटना 40+, हे तुमच्या मनात कसं आलं? म्हणजे एक गाव एक टीम 40+ मध्ये हे कसं मनात आलं? सर नक्की चांगला प्रश्न आहे. खर तर वीर तानाजी क्रिकेट किंवा वीर तानाजी कबड्डी संघ, वीर तानाजी मंडळ म्हटलं तर एक गाव एक मंडळ आहे. मी राजकारणातही आहे, स्पोर्टमॅनही आहे. मी साधारण वयाच्या 21-22 वर्षापासून कबड्डी खेळायचो आणि चांगला कबड्डी खेळायचो. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं होतं की कबड्डी म्हणजे स्पोर्ट, क्रिकेट असू या कबड्डी असू दे, याच्यामध्ये आपण एकदा उतरलो, एकमेकाच्या हाताला पकडून जेव्हा आपण खेळतोय तेव्हा राजकारण हा बाजूला जातोय. आणि त्याच्यानंतर मग कबड्डीच्या नंतर क्रिकेट खेळल्यानंतर थोडंसं माझ्या लक्षात आलं की हे राजकारणामुळे, मग ती ग्रामपंचायतची इलेक्शन असेल, पंचायत समितीची इलेक्शन असेल, जिल्हा परिषदची इलेक्शन असेल किंवा आमदारकी खासदारकी कुठल्याही इलेक्शन असले तर आपण लहानपणीचे मित्र या राजकारणाच्या मुळे तुटले जातोय. परंतु माझ्या डोक्यात एक कल्पना अशी आली का जर माझ्या गावामध्ये 40+ हा एकच संघ केला तर आपले जुने जे सवंगडी जे होते ते पुन्हा एकत्र येतील आणि आपले पुन्हा लहानपणाचे विचार एकत्र आल्याने आपण पुन्हा मित्रत्व आपला जोडलं जाईल. राजकारणामुळे आपण दुभागलो गेलो असलो तरी पुन्हा या क्रिकेटच्या माध्यमातून, या 40+च्या माध्यमातून एकत्र येऊ. जर एका गावात 2 संघांना मी जर संधी दिली तर नक्कीच ती पुन्हा 2 मित्रांमध्ये पुन्हा ती दुसरी फळी निर्माण होईल. ती होऊ नये म्हणून माझ्या डोक्यात एक कल्पना आली होती की आपण एक गाव एक संघ जर केला तर नक्कीच आपण एकमेकाच्या हाताला धरून, एकमेकाच्या विचाराने, एकमेकाच्या मनाने क्रिकेट खेळलो तर येणारा पुढचं आयुष्य आपलं आहे हा आनंदात जाईल. ह्या दृष्टिकोनाने आपण तो 40+ एक गाव एक संघटना म्हणून केला होता. अगदी बरोबर. खरं तर तुम्ही 2008 मध्ये एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि आज 40+चा हा वटवृक्ष बघायला मिळतोय. आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आज ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आहात, गटनेते आहात, त्याशिवाय शिवसेनेचे भिवंडी तालुका संपर्क प्रमुख आहात आणि कित्येक अशा सामाजिक संस्था आहेत त्याचे तुम्ही पदाधिकारी आहात. इतकी मोठी जबाबदारी असताना क्रिकेटशी तुम्ही जवळीक कशी काय टिकून ठेवलेली आहे? सर असं आहे ना की बघा, परिवार असला आपला किंवा आपला नोकरी असली किंवा आपला व्यवसाय असला तर सुद्धा कुठला तरी एखादा छंद असावा जेणेकरून त्याच्यामुळे आपली मित्रता वाढत जाते. आणि साधारण आज माझ्या वडील गेल्यानंतर 5 वर्ष झाली. वडील रेमंडचे युनियनचे अध्यक्ष होते. फार मोठा वडिलांचा परिवार होता, मित्र परिवार असेल, नातेवाईक असतील, माझाही कुटुंब फार मोठा आहे. आणि वडिलांचा राजकीय किंवा सामाजिक हा कार्य फार चांगला होता. आणि त्याच्यानंतर ती पूर्णतः जिम्मेदारी माझ्यावर पडली होती. तेव्हा माझ्याही लक्षात आला होता की मी क्रिकेट पासून वंचित राहीन का.
परंतु मित्रमंडळी जी मी जोडली होती 2008 पासून 40 च्या माध्यमातून, त्या मित्रांनी मला कधी त्यांच्यापासून दूर लोटलाच नाही. मला मित्रच सांगायचे की तुम्ही राजकारणात असले तरी मैदानावर असा, तुम्ही मैदानात खेळ करत नसले तरी ते व्यासपीठावर जरी असले तरी आम्हाला नवीन ऊर्जा मिळते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही चांगले खेळ करू शकतो, आम्ही आमची फिटनेस टिकवू शकतो. आणि मग तो विचार आपण केला तर आपण सर्वच गोष्टींना जर थोडा जर वेळ दिला तर नक्कीच आपला जीवन आनंदीमय होऊ शकतो. आणि मग मी सकाळी पहाटे उठलो का वॉकिंगला गेल्यानंतर अर्धा एक तास क्रिकेटची प्रॅक्टिस करतोय, म्हणजे पूर्ण दिवसही माझा चांगला जातोय. बघा तुम्ही माझा रेकॉर्ड करा, कुठेही मॅची असल्या तर मी असं सांगत नाही का मी दुसरी कुठे झाले. एक वेळ मी माझ्या पक्षाचा किंवा माझा राजकारणाची कुठली जर सभा असेल, कुठली मिटिंग असेल, मी त्याला थळ मारतोय आणि तो मॅचला पोहोचतोय ना, ते मॅचला जातोय आणि तो खेळतोय, कारण ती माझी आवड कमी होऊ नये म्हणून मी तो वेळ त्या क्रिकेटसाठी देत असतो सर. दुसरा एक 40+ संदर्भात प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा संघटना स्थापन केली तर संघटनेमध्ये 40+, कारण बऱ्याचशा वेळा आपण पाहतोय 40+, 45+, 50+ सुद्धा काही खेळाडू तुमच्या संघटनेमध्ये आहेत. तर अशा वेळेला असं होतं की कौटुंबिक जबाबदारी असते. हे जे वय आहे या वयामध्ये कौटुंबिक जबाबदारी जास्त असते. मुलं बहुत बऱ्याचशा वेळेला SSC ला असतात, 12वी असतात. मग हे असताना तुम्हाला काही समस्येला तोंड द्यावं लागलं का संघटना स्थापन केल्यानंतर? नाही, नक्कीच सर. ज्या वेळेला 40+ ही संघटना आपण स्थापन केली त्याच्यानंतर पूर्वी असा सर्वांना वाटलं असेल की 40+ म्हणजे काय, 5-6 संघ एकत्र येतील, 10-12 संघ एकत्र येतील आणि ही संघटना चालत राहील किंवा हे खेळाडू खेळत राहतील. परंतु कोणाच्या लक्षात असं आलं नव्हतं की संघटना एकाची 2, 2ची 3, 3ची 4 होऊ शकते आणि तो एक छोटासा लावलेला रोपटा तो वटवृक्षाच्या प्रमाणे वाढू शकतो असं कोणालाही वाटलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे एखाद वेळी एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या संस्थेची जर प्रगती झाली तर टीका करणारी लोक असतातच. तर त्याच्यामुळे बरेचसे लोक सांगायचे का तुम्ही या 40+ हा वय आहे, तुम्ही कुठेतरी नोकरी केलेली पाहिजे, तुम्ही धंद्यात लागले पाहिजे, तुमचा परिवार सांभाळला पाहिजे. परंतु मी अभिमानाने सर एक सांगू शकतो की 40+च्या माध्यमातून असे अनेक खेळाडू आहेत की जे व्यसन करायचे, कोणी दारू पियाचा, कोणी पार्ट्या करायचे. परंतु एक क्रिकेटच्या माध्यमातून 40+च्या माध्यमातून ज्या टायमाला आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र आलो त्या टायमाला पार्ट्यांना वेळ मिळणं कमी झालं. मग आम्ही काय करायला लागलो, रोज सकाळी प्रॅक्टिस करणे, ज्यांना वेळ मिळेल तो संध्याकाळी प्रॅक्टिस करायचा. प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारला मॅचेस असायच्या. असे खेळांचे मुलं आम्ही व्यसन मुक्त होण्याचा प्रयत्न करत लागलो. आणि असे अनेक खेळाडू आहेत तर ते आजही मला कुठे भेटले तर आवर्जून सांगतात की पाटील साहेब तुमच्या मुलं आम्ही 40+ मध्ये इन झालो आणि खरोखर सांगतोय की आम्ही दारूपासून पण मुक्त झालो. म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून असा एकही मला मनुष्य अजूनपर्यंत भेटला नाही का माझी नोकरी होती, मी क्रिकेटच्या मुलाची नोकरी सोडली किंवा माझा व्यवसाय होता त्या क्रिकेटच्या मुला मी व्यवसाय सोडला, असा एकही व्यक्ती मला भेटला नाही सांगणारा. परंतु असे अनेक व्यक्ती मला भेटले की मी पूर्वी दारू पित होतो आणि दारूच्या आहारी गेलो होतो, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून मी आज त्या दारूपासून मुक्त झालेलो आहे आणि मित्र परिवारांबरोबर क्रिकेटच्या माध्यमातून माझा आयुष्य या पद्धतीने आज जीवन जगत आहेत. असे अनेक वडील लोकही मला भेटलेले आहेत की माझा मुलगा दारूच्या व्यसनेमध्ये गेला होता, परंतु या 40+च्या माध्यमातून तो रोज सकाळी प्रॅक्टिस करतोय. रोज शुक्रवार, शनिवार, रविवार, आपण जर रविवार म्हटला ते आपला सुट्टीचा दिवस म्हणजे कुठेतरी आपण दारू, मटण, मच्छी खाणारे लोक आहोत. परंतु या क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही त्या मैदानावर उतरताना हे आम्हाला आठवण येत नाही. त्याच्यामुळे टीका करणारे अनेक लोक असतात. ज्या टायमाला एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या संस्थेची ज्या टायमाला प्रगती होते त्या टायमाला टीकाकार वाढतच जातील. परंतु आम्ही हा कुठलाच विचार अजूनपर्यंत केला नाही मनात की याच्यामुळे आपल्या संघटनेला कुठे गालबोट लागेल का. मला खात्री आहे की आपण चांगला खेळ आणि चांगल्या विचाराने आपण पुढे जात असलो तर संघटना पुढे जात राहील. म्हणून मी तुम्हाला सांगतो सर की असा कधीच विचार मनात आला नाही तर क्रिकेटच्या मुलं कोणाचं नुकसान होते का, आणि नुकसान कुंदन पाटील किंवा भिवंडी 40+ संघटना कोणाचाही होऊ देणार नाही. नक्कीच मित्रांनो, प्रक्षेपण क्षेत्रातील टेलिकास्टचा राजा म्हणून ज्याला संबोधलं जातं प्रिन्स मूवीज त्याच्या माध्यमातून आपण आज कुंदन पाटील साहेब यांच्याशी संवाद साधतोय आणि मनमोकळेपणे ते आपल्या प्रश्नाला उत्तरही देत आहेत. त्यांचा आतापर्यंत इथपर्यंतचा प्रवास कशा प्रकारे झालेला आहे, अजूनही बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. कारण त्यांचं जर आपण बघितलं तर कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शेवटी तर राजकीय फार मोठं क्षेत्र आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवलेला आहे. अजूनही काही आम्ही चर्चा करणार आहोत, हा चर्चा अशी चालत राहणार आहे. तर यानंतर कुंदन पाटील साहेब मला एक प्रश्न विचारला की तुम्ही खेळतात आज 40+
पोटीपण खेळतायत, तर असा कुठला एखादा सामना आठवतोय की जेव्हा संघाला तुमची निकट होती, संघ अडचणीत होता, असं म्हणेन मी की पराभवाच्या छायेत होता आणि कुंदन पाटील यांनी एक अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे संघाला विजय मिळाला. नक्कीच नक्कीच सर. माझ्या अंदाजानं गोवा, पणजी गोवा इथं स्पर्धा होती आणि मी पहिल्यांदाच बाहेर राज्यात खेळायला गेलो होतो. फोर्टिप्लसच्या माध्यमातून गेलो होतो, वीर तानाजी संघामध्ये माझ्या खेळत होतो आणि तिथं त्या टायमाला वीर तानाजी दापोडे आणि वडूनवगर ह्या दोन संघांचा, विक्रम वडूनवगर ह्या दोन संघांचा सामना होता आणि शेवटची ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती ना. माझ्या समोर स्ट्राईकला होता राजेश पाटील म्हणून, राजेश ढाकल्या पाटील म्हणून बॅट्समन होता त्या वडूनवगर संघाचा आणि मी गोलंदाज होतो. मला माझ्या कर्णधाराने सांगितलं का तू गोलंदाजी, आणि 6 चेंडूमध्ये 5 धावा द्यायच्या नाही अशा माझ्या मनामध्ये कल्पना निर्माण झाली आणि मी त्या पद्धतीने फिल्डिंग लावली आणि गोलंदाजी केली. पहिला चेंडू डॉट टाकला, दुसरा चेंडू डॉट टाकला, तिसरा चेंडू डॉट टाकला, चौथाही डॉट टाकला, पाचवाही चेंडू डॉट टाकला आणि 6व्या चेंडूमध्ये राजेशला मी रनआउट केला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या मनामध्ये मनोधैर्य जर मजबूत असेल तर आपला राज्य काय, आपला गाव काय किंवा आपला तालुका काय, आपण बाहेर राज्यात जाऊनही चांगला खेळ खेळू शकतोय. आणि ती सुरुवात माझी जी बाहेर राज्यामध्ये झाली त्या शेवटच्या ओव्हरमध्ये 5 रन असताना सुद्धा मी त्या वडूनगर संघाला 5 धावा देऊ शकलो नाही आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये, त्या संघामध्येही वाद निर्माण झाला होता की हा कुंदन सारखा खेळाडू जर तुला 5 धावा देऊ शकत नाही तर आपण कसं पुढे खेळणार. म्हणजे हा एक माझा अविस्मरणीय क्षण होता. आणि दुसरा एक क्षण होता दीव दमनला खेळायला गेलो होतो. तिथं गुरुदत्त मानकुली आणि वीर तानाजी दापोडे संघाचा सामना होता. त्या टायमाला मी बॅट्समन म्हणून होतो आणि शेवटच्या चेंडूवर आवश्यकता होती आणि गुरुदत्त मानकुली संघाचा कालुराम म्हणून, जे आता समालोचन करतोय बघा, कालुराम म्हणून खेळाडू होता, तो गोलंदाजी करत होता आणि शेवटचा चेंडू होता, 5 धावांची आवश्यकता होती आणि मी तो षटकार मारला होता आणि माझ्या संघाला विजय मिळवून दिला होता. हे 2 माझ्या जीवनातले अविस्मरणीय क्रिकेटचे क्षण आहेत सर. हो नक्की. तुम्ही तर आंतरराष्ट्रीय खेळातील मला एका सामन्याची आठवण करून दिली, कारण इडन गार्डनवर सचिन तेंडुलकरने सुद्धा अशाच प्रकारे 5 धावांची आवश्यकता होती आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमीफायनलमध्ये विजय मिळवून दिला होता. तुम्ही उल्लेख केला, दमनचा उल्लेख केला, तर तुमची स्पर्धा 40 संघटना आहे. तर सुरुवातीला महाबळेश्वर, त्यानंतर गोवा, त्यानंतर दमण, अशा ठिकाणी जाण्याचा विचार कसा काय मनात आला, बाहेर स्पर्धा खेळण्याचा विचार मनात कसा आला? सर असं आहे की लहानपणापासून क्रिकेट खेळत होतो. लहानपणापासून रेग्युलर खेळत असताना आम्ही गाव लेवलला, तालुका लेवलला, जिल्हा लेवलला खेळत होतो. परंतु 40+ ज्या टायमाला आपण स्पर्धा क्रिकेट चालू केला त्या टायमाला एक कल्पना अशी मनामध्ये आली की आपण ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित किंवा भिवंडी तालुकापुरता मर्यादित न राहता जर आपण बाहेर राज्यामध्ये जर खेळायला गेलो तर एक आपल्या जीवनामध्ये आपण कुठेतरी बाहेर राज्यामध्ये खेळासाठी जातोय हा एक आनंद मिळेल. आणि त्याच्यानंतर ज्या टायमाला आपल्याला वयोवृद्ध, आपण ज्या टायमाला आपण आजोबा होऊ त्या टायमाला आपल्या नातवंडांना आपल्याला सांगता येईल का आम्ही बाहेर राज्यामध्ये गोव्याला खेळायला गेलो होतो, त्याच्यानंतर मी दमण सारख्या ठिकाणी खेळायला गेलो होतो, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी खेळायला गेलो होतो. ही एक साठवण आपल्या मनामध्ये राहिली पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बाहेर राज्यामध्ये जात असताना सुद्धा तिथल्या पोलीस स्टेशनची मान्यता, तिथल्या मैदानाची मान्यता, सर्व मान्यता घेऊन, म्हणजे इथून गेल्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारचा कोणाला खेळाडूंना किंवा कुठल्या संघाला त्रास होता कामा नये अशा दृष्टिकोनाने विचार करून आम्ही त्या बाहेर राज्यामध्ये जात होतो. आणि त्याचा दिवसेंदिवस तो आम्हाला आनंद वाढत चालला, कारण वर्षातून एकदा आम्ही वाट बघतोय. जसं वर्ल्ड कपची आपण वाट बघतोय, जसे IPL ची आपण वाट बघतोय, तसे आमचे पोर्टुगलचे खेळाडू बाहेर दौड्याची वाट बघत असतात. आणि तिथे गेल्यानंतर मग आम्ही सर्व खेळाडू एकत्र असतो, राहणं एकत्र, मग रात्रीचं एकमेकांशी भेटणं एकत्र होतोय, मग त्याच्यामधून आमची मनं एकत्र जुळली जातात. हा एक उद्देश होता. आणि जात असताना आम्हाला बाहेर राज्यातले चांगले चांगले खेळाडू तिथं मैत्री म्हणून मिळत असतात, तिथले बघ आमच्याशी जुळले जातात, तिथली लोक आमच्याशी जुळले जातात. आणि आम्ही गेल्यानंतर खरोखर आम्हाला अभिमान वाटतोय की आम्ही भिवंडी ज्या टायमाला सोडतोय त्या टायमाला तिकडे गेल्यानंतर ते आमच्या पाठीवर थाप देतात की भिवंडीचे खेळाडू
आमच्या राज्यात येऊन किंवा महाराष्ट्राचे खेळाडू आमच्या राज्यात येऊन चांगला खेळ दाखवत असतात आणि कुठल्याही प्रकारचा स्पर्धेला गालबोट लावत नाही आणि चांगला खेळ दाखवत असतात, कुठल्याही प्रकारचा वादविवाद करत नाही. ज्या टायमाला आम्हाला हे शब्द कानावर ऐकायला येतात ना, खरोखर आनंद वाटतोय. दमन सारख्या ठिकाणी तर तिकडे गुजराती न्यूजला पण आमची ही बातमी लागलेली असते का महाराष्ट्रामधून ठाणे जिल्ह्यामधून भिवंडी तालुक्याचे ग्रामीण भागातले 40+ खेळाडू इथे खेळायला आलेले आहेत आणि अनेक लोक तिथे बघायला असतात. त्यांनाही आनंद वाटतोय का 40 वर्षानंतरही लोक खेळू शकतात, 40 वर्षानंतरही एवढी मोठी संघटना असू शकते. हा एक उद्देश आहे की आपण एकत्र राहणं, तिकडे गेल्यानंतर सर्व संघ एकत्र राहणं, एकत्र जेवणं, खरोखर आनंद मिळतोय सर. दुसरा एक प्रश्न आहे की आज कुठलाही सामने म्हटले, आंतरराष्ट्रीय असो, टेनिस क्रिकेट असो, स्थानिक टेनिस क्रिकेट असो, नियम फार महत्वाचे असतात. तुमच्या 40+ चे सगळे नियम तुम्ही फॉलो करतात, पण एक नियम, कारण काही स्पर्धेला मी सुद्धा उपस्थित असतो समालोचक म्हणून, एक सूत्रसंचालक म्हणून. 40+ हा तुमचा एक नियम आहे, म्हणजे सलामीची जोडी 40+ ची खेळणार, त्यानंतर सलामीचा जो गोलंदाज आहे तो 40+ चा गोलंदाज असणार. या पाठीमागे काय उद्देश आहे? नाही, तो नियम असा आहे की सलामीची जी जोडी असेल ती 45 वर्षाला पाहिजे, 45 किंवा 45+. तो 44 वर्षाचा नसेल 45+ किंवा सलाम, हा 45. आणि हा त्याच्या मागचा उद्देश असा आहे की अनेक वेळेला संघामध्ये असा होते की 40 वर्षाचा, 41 वर्षाचा, 42 वर्षाचे जे खेळाडू जे आपल्या रेग्युलर मध्ये खेळत असतात आणि ते रेग्युलर मधून बंद झाले का ते 40+ मध्ये इन होतात. आणि आम्ही जे रोपटं लावलंय त्या रोपट्यावर जर आम्हालाच फलं मिळाली नाही तर मग तो रोपटं राहून फायदा काय. म्हणून आम्ही ती एक संकल्पना केली होती का 45 वर्षाचा खेळाडू खेळायला पाहिजे. म्हणजे आज तुम्ही बघा, विलास बालू सारखा खेळाडू आहे, अरविंद भोईर सारखा खेळाडू आहे, पप्पू प्रदीप पाटील सारखा खेळाडू आहे, अनिल दादा सारखा खेळाडू आहे, वसंत टावरे सारखा खेळाडू, अशा अनेक खेळाडू आहेत का त्यांनी 50+ केल्यात. काही तर खेळाडू असे आहेत का 60 वर्ष पूर्ण केल्यात. आमचा एक टासण्याचा खेळाडू आहे त्याचे 60 वर्ष पूर्ण झालेत. त्याच्यानंतर एक आपला पिंपळगड संघाचा आपला गोट्या आहे, तो पण 60+ आहे. हा, गोट्या. या अशा अनेक खेळाडू आहेत तर त्यांना संधी संघामध्ये मिळावी म्हणून आम्ही 45चा हा कायदा काढला. जर आम्ही तो नियम काढला नसता ना तर आम्हालाही कुठेतरी बॅटी वागवायला लागल्या असत्या किंवा आम्हालाही कुठेतरी प्रेक्षक म्हणून त्या मॅच बघायला लागल्या असत्या. म्हणून आम्ही एक संकल्पना केली. आमच्या तर डोक्यात आणखी नवीन संकल्पना आलेली आहे. पुढच्या वर्षी बहुतेक असाही नियम असू शकतोय की पहिला गोलंदाज 50 वर्षाचा असेल आणि पहिला फलंदाज 50 वर्षाचा असेल. याच्यावरही आमची चर्चा चालू आहे सर. म्हणजे जेणेकरून क्रिकेट आपल्या जीवनातून बाजूला गेला नाही पाहिजे, आपण आयुष्यभर क्रिकेट खेळत राहिलो पाहिजे, जेणेकरून आपण फिट राहिलो पाहिजे. दुसरा प्रश्न महत्वाचा आहे की आज क्रिकेटर म्हटला की क्रिकेटरचा कुठेतरी भारतीय क्रिकेटर रोल मॉडेल असतो, आदर्श क्रिकेटर असतो. तर भारतीय संघातील, आंतरराष्ट्रीय किंवा भारतीय संघातील किंवा आंतरराष्ट्रीय संघातील कुठला असा क्रिकेटर आहे तुमचा रोल मॉडेल आहे, तुम्हाला असा आदर्श वाटतोय की चांगला क्रिकेटर वाटतो? सर बघा, आपण लहानपासून क्रिकेट बघत आलोय. अझरुद्दीन पासून, सुनील गावस्कर पासून सर्व क्रिकेटर मी बघत आलोय. परंतु सचिन तेंडुलकर हा तर जगाचा देव आहे आणि चांगला खेळतोय, चांगले रन्स करतोय म्हणून नाही, त्याचा आदर्श घेण्यासारखा आहे. अनेक वेळा असं झालेलं आहे तो 99 वर आउट नसताना सुद्धा पंचांनी बोट वरती केला, आउट दिला का तो एक शब्दही न बोलता चुपचाप आपल्या पॅव्हलियन मध्ये निघून जातोय. एवढा चांगला खेळाडू हा माझा आदर्श खेळाडू आहे. आणि मी तर नेहमी भाषणात सांगत असतो, मला रेग्युलर वाल्यांच्या कुठे स्पर्धा असल्या, मोठमोठ्या इव्हेंट, मोठ्या स्पर्धा असल्या, तिथे जर मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवला तर मी नेहमी आवर्जून सचिन तेंडुलकरांचं नाव उल्लेखपणाने घेतोय की आदर्श खेळाडू जर बनायचा असेल तर तुम्ही पंचाने दिलेला निर्णय हा मान्य केला पाहिजे. त्याचा एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर असेल तर सचिन तेंडुलकर. त्याच्या अनेक सेंचुऱ्या हुकल्या असतील पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे, परंतु त्याने कधीच वाद पंचांशी केला नाही किंवा कधीच वाद त्या खेळाशी केला नाही. तो आपला खेळ खेळत राहिला. आज त्याने अनेक विक्रम मोडले, अनेक. आजपर्यंत त्याच्यासारखे विक्रम कोणीही करू शकला नाही पूर्ण क्रिकेट जगामध्ये. पूर्ण भारत देशामध्येच ना, पूर्ण जगामध्ये त्याला क्रिकेटचा देव म्हणून संबोधला जातोय आणि तो माझा आदर्श म्हणून आहे. दुसरा महत्वाचा की टेनिस क्रिकेट मधला आता जे क्रिकेट खेळताय त्या क्रिकेट मधला मी आदर्श बनणार नाहीये, तुमचा आवडता, कारण तुम्ही सगळ्यांचे आदर्श, आवडता असा कुठला खेळाडू आहे टेनिस क्रिकेट मधला, आणि तेच क्रिकेट मधला त्याचबरोबर 40+ मधला असा कुठला आवडता खेळाडू आहे? सर असं आहे ना की टेनिस क्रिकेट आणि 40+. हा,
टेनिस क्रिकेटचं म्हटलं तर आज रेग्युलर मध्ये आता जे खेळाडू आता टच आहेत, उदाहरण भावेश पवार, जयेश पाटील, हे 2 खेळाडू जे असे आहेत ना की कधीही आपल्या संघाचा पारडा इकडचा तिकडे फिरवू शकतात. ते मग 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारायचे असले तरी हे मारू शकतात. म्हणून हे 2 खेळाडू माझे टेनिस क्रिकेटचे आपल्या या ओपन संघाचे आदर्श आहेत. आणि 40 प्लसचा जर तुम्ही म्हटला तर विलास दादा हा एक खेळाडू असा आहे, मी त्यांचं बघितला खेळ. आत्ता पण तो 50 वर्षाच्या वयात ओलांडून क्रिकेट खेळतोय. त्याला 50 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत, परंतु आज पण तो एखाद्या ओपन खेळाडूला लाजवेल अशी रनिंग, अशी गोलंदाजी, अशी फलंदाजी करतोय. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेत त्याने, 50 धावा पण त्याने केलेल्या आहेत एका डावामध्ये. असा आदर्श खेळाडू माझा तो विलास दादा आहे. कारण 40 प्लस मध्ये त्याच्यासारखा खेळाडू असणं फार महत्वाचं आहे आणि तो माझा फार आदर्श आहे. पाटील साहेब, मी थोडंसं विषयांतर करतोय. त्याच्याविषयी चर्चा बरीच झालेली आहे, कारण मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की राजकीय कारकीर्द सुद्धा क्रिकेटची मोठी आहे, त्याहीपेक्षा किंबहुना जास्त मोठी कारकीर्द तुमची राजकीय, कारण घरातूनच बाळकडू तुम्हाला मिळालेलं आहे राजकीय कारकिर्दीसाठी. तर पहिला प्रश्न असा आहे की बेटी बचाव बेटी पढाव या खरं तुम्ही बऱ्याचशा लोक घोषणा करतायत, पण तुम्ही मात्र घोषणा पण केली पण ते करून दाखवलेलं आहे. याविषयी मला तुमच्याशी नक्की चर्चा करायची आहे, कारण तुळशी कन्यारत्न योजना ही तुम्ही 15 ऑगस्टला तुम्ही ती घोषणा केली होती आणि नेक्स्ट लगेच तुमच्या वीर तानाई चषक या स्पर्धेला तुम्ही ते करून दाखवलं. सर नक्की. राजकारणात सुरुवात ज्या टायमाला मी केली, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की दापोडे ग्रामपंचायतमध्ये गेली 35 वर्ष माझ्या परिवारातला एक व्यक्ती ग्रामपंचायतमध्ये असतोय. 20 वर्ष माझे वडील होते आणि बरोबर 21 वर्षी मी झालो आणि 10 वर्ष मी ग्रामपंचायतमध्ये राहिलो. त्याच्यानंतर 30 वर्षानंतर 31 वर्षी मी माझ्या छोट्या भावाला ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून केला. त्याच्यानंतर मला त्याच्यानंतर गावातल्या आणि माझ्या परिसरातल्या लोकांनी जिल्हा परिषद मेंबरही बनवलं. माझ्या मनात एक संकल्पना अशी आली का आज एवढा माझ्या परिवारावर किंवा माझ्यावर किंवा माझ्या वडिलांवर किंवा माझ्या परिवारावर एवढा लोक प्रेम करत असतील आणि माझ्या गावातली लोक एवढा माझ्यावर विश्वास ठेवत असतील, तर अनेक वेळा मी बघितलेलं आहे की एखाद्या ट्रकवर लिहिलेलं असते बेटी पढाओ बेटी बचाओ. अनेक शासनाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते, परंतु माझ्या गावासाठी मी काय करू शकतो का. आणि एक माझ्या मनात संकल्पना आली आणि माझे बाबा वडील गेल्यानंतर एक संकल्पना आली. माझे गुरु म्हणजे अभ्यासक विनायक सरांना मी ही संकल्पना मांडली आणि त्यांना सांगितलं की आपण काय करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की तुमची संकल्पना चांगली आहे, मग त्याला नाव काय द्यायला पाहिजे. तर त्यांनी 5 दिवस घालवले मला नाव सुचवण्यासाठी आणि त्या टायमाला त्यांनी सांगितलं की आपल्या वडिलांचंही नाव त्याच्यात आला पाहिजे, म्हणून तुळशी कन्या रत्न योजना अशी त्या याला नाव दिलं. ही संकल्पना अशी का आपण ज्या पद्धतीने पुरुषाला वागणूक देतोय त्याच पद्धतीने महिलेलाही वागणूक दिली पाहिजे. जर मुलगीच वाचवली नाही तर मग आपल्याला बहीण कुठून मिळणार, आपल्याला मुलगी कुठून मिळणार, आपल्याला आई कुठून मिळणार, आपल्याला आजी कुठून मिळणार, आपल्याला बायको कुठून मिळणार, आपल्याला वहिनी कुठून मिळणार. अनेक प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागेल. म्हणून बेटी पढाओ बेटी बचाओ ही एक संकल्पना मनात आली आणि मुलींसाठी काहीतरी मी करायला पाहिजे या दृष्टिकोनाने मी असं ठरवलं की त्यांच्या नावाने फिक्स डिपॉझिट म्हणून तुळशीरत्न कन्या योजनेच्या माध्यमातून 21,000 रुपये मी त्यांच्या याच्यामध्ये टाकतोय आणि त्यांना मी 21,000चा एक प्रमाणपत्र देतोय. म्हणजे ते 18 वर्षानंतर त्यांना 1 लाखाच्या वरती ती रक्कम मिळणार आहे. महत्वाचा रक्कमचा नाही, परंतु आपण आपल्यावर जी लोक विश्वास ठेवतात, जे मतदार आपल्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यापर्यंत आपण कुठेतरी पोहोचलो पाहिजे. किंवा उद्या भविष्यात ती मुलगी ज्या टायमाला वयात येईल, ज्या टायमाला ती 10वी पास होईल, 11वीला जाईल, कॉलेजला जाईल, त्यावेळेलाही समजा जर एखाद्या मुलीला गरज पडली तर नक्की मला शिक्षण घ्यायचं आहे, मी शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती माझी मजबूत नसली, त्यावेळेला मी तसं सांगून ठेवलेलं आहे की ज्या ज्या वेळेला अशी परिस्थिती येईल त्यावेळेला मला
कुंदन पाटील किंवा टी ए पाटील परिवार तुमच्या खंबीरपणाने पाठीशी असेल. तुम्ही आज जिल्हा परिषद सदस्य आहात. जिल्हा परिषद निवडणूक लढवताना काय अडचणी निर्माण झाल्या होत्या? सर असं आहे ना, राजकारणच तो एक असा आहे की निवडणूक म्हटलं की अडचणी 100% येणार. माझ्या वडिलांनी 2 वेळा प्रयत्न केला होता जिल्हा परिषद सदस्य बनण्यासाठी आणि 2 वेळेला वडिलांना हार पत्करावी लागली आणि तिसऱ्यांदा मला संधी मिळाली. परंतु मी 2 वेळा वडील माझे काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी ती संधी प्रयत्न केले होते निवडणूक लढवण्याचे आणि जिंकण्याचे, परंतु अपयश आला आणि मी काँग्रेस सोडल्यानंतर मी शिवसेना जॉईन केली आणि मला जिल्हा परिषदची उमेदवारी दिली. परंतु वडिलांनी केलेला कार्य, मी जोडलेली मैत्री आणि त्याच्यामध्ये माझी रिक्षा युनियन आहे, ओमसाई रिक्षा युनियन मानकुली नाकाची अंजीरपाडा जी आहे ती टीम, त्याच्यानंतर माझे शिवसैनिकीचे सर्व कार्यकर्ते आहेत ते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे 40+. आता माझा जिल्हा परिषद गट कुठला आहे? पूर्णा. बरोबर, पूर्ण्यामध्ये गाव कुठला आला? पूर्णा आला, मानकुली आला, गुंदोली आला, ववली आला, दापोडा आला, वल आला. हे 6 गावं आणि 6 गावामध्ये माझी 40+ क्रिकेट संघ आहे. आणि क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं कसं आता क्रिकेट क्रिकेट क्रिकेट, पण क्रिकेटच्या माध्यमातून मला राजकारणामध्ये पण फायदा झाला ना. माझी एकही संघ असा नाही का त्याने मला विरोध केला. त्याने मला असं सांगितलं की पाटील साहेब, आमच्या संघटनेचा अध्यक्ष जर जिल्हा परिषद सदस्य म्हणून जात असेल तर आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून सर्व खेळाडू, सर्व शिवसैनिक, सर्व माझे रिक्षावाले, सर्व युवा पिढी आहे, या लोकांनी मला भरघोस मतं माझ्या मतपेटीत दिली. त्यावेळेला मला अडचण अशी होती की पूर्ण गाव, ह्या एका गावामध्ये मतदारसंघ जेवढी होती तेवढी पूर्ण माझ्या होती आणि मला खात्री होती पूर्ण गावामध्ये जर 3,500 मतदान झाला तर त्या 3,500 मतदानातून मला जर 700 तरी मतदान मिळाला तर नक्कीच मी विजय प्राप्त करेन. कारण मला विश्वास होता, माझा वलगाव असेल, माझा गुंदोली गाव असेल, माझा दापोडा गाव असेल, ववली असेल, मानकुली असेल, इथे मी कुठेच कमी पडणार नाही. कारण हे सर्व गावामध्ये माझी नाल दिलेले, नाल माझी असू दे, माझ्या परिवाराची असू दे किंवा माझ्या वडिलांची असू दे, मला खात्री होती. कारण अशा या 5 गावामध्ये माझे जे विरोधांचे उभे होते त्यांना कुठेही मी एकही मत माझ्यापासून जास्त मिळून देणार नाही, हा माझा विश्वास होता. आणि खरोखर या सर्व जनतेने तो विश्वास सार्थ करून दाखवला आणि मला भरघोस मतं दिली आणि मी निवडून आलो. परंतु याचं पूर्ण श्रेय माझा 40+ असेल, माझे शिवसैनिक असतील आणि माझी ओमसाई रिक्षा युनियन संघटना असेल आणि माझा मित्र परिवार असेल, यांना सर्वांना देते. असं म्हणतात की राजकारणाबरोबर समाजकारणाची जोड जर असेल तर जे लोक असतात, आपला वार्ड असतो किंवा आपला जो परिसर आहे त्यामध्ये आपलं आढळपद निर्माण होत असतं. तर तुम्ही सातत्याने राजकारणापेक्षा समाजकारणच जास्त केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आज कित्येक प्रश्न हाताळण्यासाठी तुमच्याकडे लोक येतात. मग तो रेतीचा प्रश्न असतो, शेती व्यावसायिकांचा प्रश्न असतो, वीटभट्टी व्यावसायिकांचा प्रश्न असतो, सध्या इको झोनची चर्चा खूप चालू आहे, किंवा इतर काही सामाजिक प्रश्न असतील, ते यांच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतात? नाही, नक्कीच सर असं आहे ना, आपला हा भिवंडी तालुका म्हटला तर समस्यांचा तालुका म्हणावा लागेल याला. कारण मी पूर्वीपासून बघत आलोय, पूर्वी आपले डबरचे व्यवसाय होते ते रॉयल्टी मुळे बंद झाले. त्याच्यानंतर रेतीचा व्यवसाय तो रॉयल्टी मुळे बंद झाला. त्याच्यानंतर मग वीटभट्टीचा व्यवसाय तो रॉयल्टी मुळे बंद झाला. म्हणजे आपले जे शेतीला जोड जे व्यवसाय होते, जे आपले शेतकरी जे शेतीजोड व्यवसाय करत होते, मग तो डबरचा असेल, रेतीचा असेल, वीटभट्टीचा असेल, हे अनेक व्यवसाय आस्ते बंद पडत चालले. त्याच्या मागचं कारण असं आहे की रॉयल्टीमुळे त्रास, त्याच्यानंतर मग शासनाच्या ते आपण पूर्ण करू शकलो नाही. किंवा आता समजा वीटभट्टीचा जर आपण व्यवसाय बघितला तर वीटभट्टीचा व्यवसाय जर आपण बघितला की सिपोरेक्सच्या ज्या विटा यायला लागल्या त्याच्यावर कोणीही बंधन आणलाच नाही. खरं तर सिपोरेक्सची वीट जर आपण त्याचा विचार केला, त्याचा जर नीटनेटका अभ्यास केला तर केमिकल युक्त ही वीट आहे आणि हे जर व्यवस्थित पटवून जर दिला तर नक्कीच आपला मातीचा वीटभट्टीचा जो व्यवसाय आहे तो चांगल्या पद्धतीने चालेल. परंतु त्याच्यावर आमदार असतील, खासदार असतील किंवा अन्य लोक कोण आपल्या भूमिपुत्रांच्या पाठीशी व्यवस्थितपणे खंबीरपणे उभेच राहत नाही. आणि काही लोकांना माहिती
प्रश्न सुटेल. आणि मला एक सवय अशी आहे की माझ्याकडे कोणीही येऊ दे, मग तो कुठल्या गावाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे, मला काही घेणं देणं नसते. तो माझ्याकडे आलाय म्हणजे त्याला कुठेतरी माझी गरज आहे आणि त्याला खात्री आहे की कुंदन पाटलाकडे गेल्यानंतर आपला काम होऊ शकते. मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. मग मी ते प्रयत्न करत असतो. मला त्याच्यात ऊर्जा मिळते की जेव्हा एखादा अडचणीतली व्यक्ती माझ्या घरी किंवा माझ्या ऑफिसमध्ये येईल किंवा मला भेटण्याचा प्रयत्न करेल आणि त्याची समस्या तो माझ्यापर्यंत सांगेल आणि मी त्याच्यात प्रयत्न करेन. यश येव अगर न तो महत्वाचा भाग नाही, परंतु त्याच्या आणीबाणीच्या वेळेला किंवा तो संकटात असलेल्या वेळेला आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलो ना, तो कधी विसरत नाही. म्हणून मला ती सवय चालू झाली. मग वीटभट्टीचा व्यवसाय असेल तिथेही तुम्ही वीटभट्टीवाल्यांना विचारा. रॉयल्टीचा प्रश्न असेल तर मी स्वतः प्रांत ऑफिसला जातो, मी स्वतः तहसीलदार ऑफिसला जातोय की 500 ब्रास आज माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या वीटभट्टी व्यावसायिकांना परवडणार नाही, मग ती 100 ब्रास करा, ती 150 ब्रास करा. आणि आपण सांगितल्यानंतर, संघटित झाल्यानंतर ह्या शासनाला मान्य कराव्या लागतात. अशा अनेक समस्या असतील. सर मी तुम्हाला एक जास्त वेळ जाईल पण तुम्हाला एक उदाहरण देतोय की मी एकदा मंत्रालयामध्ये बसलो होतो. मी मंत्र्याचं नाव नाही सांगणार, त्याच्या दालनामध्ये बसलो होतो आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचा रॉयल्टीचा विषय होता, वीटभट्टीची याची रेतीची रॉयल्टी. मी त्यांना मंत्रालयामध्ये असं सांगितलं, सर तुम्ही तुमच्या अधिवेशनामध्ये एक मुद्दा असा घ्या की तुम्हाला रॉयल्टी पाहिजे शासनाला. आज काल्हेर रेती बंदर असेल, खारबाव रेती बंदर असेल, गायमुख रेती बंदर असेल, तिथं तुमचे सरकारी अधिकारी, पोलीस वर्ग तिथं जातात, तिथं धाडी टाकतात आणि त्या रेतीवाल्यांना पकडतात. ज्यांनी रॉयल्टी नाही भरली त्यांना पकडतात आणि ती पलापली चालू होते. मग तो रॉयल्टी वाचवण्यासाठी ट्रक ओव्हरलोड भरून पळून जातोय. त्याच्यापेक्षा एक काम करा ना, आपले बांधकाम भिवंडी महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत हद्दीत असतात. जर ग्रामपंचायत हद्दीमध्ये असतील तर आपण प्लॅन ग्रामपंचायतीसाठी परमिशनसाठी परवाना साठी प्लॅन टाकतो. तिथे इंजिनियरला माहिती आहे का या समजा एखाद्या बिल्डिंगचा जर समजा बांधकाम जर समजा 2000 ब्रास काम असेल, 2000 स्क्वेअर फीटचं बांधकाम असेल, त्याला किती ब्रास रेती लागली हे माहिती आहे ना आपल्याला. मग तुम्ही एक काम करा ना, जे बांधकाम परवाना देतानाच रेतीची रॉयल्टी घ्या ना तिथं. आज माझा आदिवासी बांधव जव्हाड, वाडा, मोखाड्यापासून आपल्या भिवंडीमध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये या रेतीच्या व्यवसायासाठी, धंद्यासाठी तो त्याच्या आई भाऊ वडिलांना, त्याच्या मुलांना, त्याच्या बायकोना, सर्व परिवारांना सोडून इकडे येतोय. 40-45 फूट खोल तो समुद्रामध्ये जातोय आणि रेती बाहेर काढून घेऊन येतोय. आणि घेऊन आल्यानंतर आपले रॉयल्टीवाले तिथे उभे असतात रॉयल्टी वसूल करायला. आणि तो बिचारा नक्की 40 फूट खोल गेल्यानंतर जिवंत येईल की नाही याची शाश्वती नसते. आणि अशा परिस्थिती आपण रॉयल्टी हक्काने घ्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यापेक्षा तुम्ही जर बांधकाम परवाना ज्या टायमाला याच्यातून देता, ग्रामपंचायतून जर असेल, ग्रामपंचायत देत असेल तर ग्रामपंचायत किंवा रॉयल्टी वसूल करा ना, बिल्डर करणं चोरी होणार नाही, रॉयल्टी चुकणार नाही, प्रत्येक जण रॉयल्टी देईल. परंतु काय मनात विचार आला काय मला समजलं नाही, तो विषयही कधी आला नाही पटलावर. आणि आपण या गोष्टीचं जर एखाद्या मंत्र्याला किंवा एखाद्या आमदाराला सांगितल्यानंतर जर तो मार्गी लागत नसेल, ती दुःखाची गोष्ट आहे. आज बघा तुम्ही रेतीचे व्यवसाय करणारे लोक रेती माफिया म्हणून डिक्लेअर करायला लागले. अरे ते चांगला व्यवसाय करतात, ते का चोराला बडी करतात का? परंतु त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपला राजकीय पुढाऱ्यांचा कर्तव्य आहे. परंतु प्रत्येक जण हा विचार करत नाही सर. म्हणून आज माझ्याकडे येणारा कुठलाही व्यक्ती असला तरी मी कुठल्याही व्यक्तीला जातपात विचारत नाही, का तू कुठल्या गावाचा आहे ते विचारत नाही किंवा कुठल्या पक्षाचा आहे विचारत नाही. माझ्याकडे आला मी त्याचं काम करत असतो. तुम्ही माझ्या गटातच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही माझा विचारा, तुम्हाला नक्कीच हा उत्तर मिळेल. तर आजही आम्ही कुंदन पाटलाकडे गेल्यानंतर आम्हाला नाही हा शब्द आला नाही. आता मी थोडस भिवंडीचे सुपुत्र आहात, पर्यायाने दापोडे गावचे सुपुत्र आहात, थोडासा गावाकडे वळतोय. आज तुमच्या गावामध्ये वीर तानाजी क्रीडांगण एक सुसज्ज क्रीडांगण आहे आणि तुमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, कुठलाही संघ असो, एक गाव एक मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ. मग तो कबड्डीचा संघ असो, कुठलाही संघ असो, कुस्तीचा संघ असो आणि क्रिकेटचे कितीही संघ असो, अंडर 19 असो, त्याचबरोबर रेग्युलर असो, 40+ असो, न्यू 40 असो, मास्टर 40 असो, मग ते नाव वीर तानाजी दापोडे. आता मी जवळपास 35 वर्ष समालोचन करतोय, पण मला कुठेही असं गाव दिसलेलं नाहीये की एक गाव एक मंडळ. नक्की सर. सर साधारण 1967 साली आमचा वीर तानाजी क्रीडा मंडळ स्थापन झाला.
आणि त्याच्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही कबड्डी खेळायला लागलो. आमचे आजोबा असतील किंवा वडील असतील त्या टायमाला ते खेळत होते. आणि त्या टायमाला त्या लोकांच्या दिमागामध्ये काय आलं असेल मला माहिती नाही, परंतु त्या टायमापासूनच ती एक परंपरा लागून गेली का आपल्या गावामध्ये दुसऱ्या नावाचा कुठलाही संघ आपण तयार करायचा नाही. पण त्याच्यामुळे काय होते, एक गाव एक मंडळ जर असला, 5 वर्षातून ग्रामपंचायत येते, जिल्हा परिषद येते, अनेक निवडणुका येतात. माझ्या गावामध्ये अनेक पक्ष आहेत. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, बीजेपी आहे, असे अनेक पक्ष आहेत. आणि प्रत्येक वेळेला आमच्या गावामध्ये इलेक्शन होतच राहतं. परंतु या क्रिकेटच्या माध्यमातून, या कबड्डीच्या माध्यमातून, या वीर तानाजी मंडळाच्या माध्यमातून आम्ही हा राजकारण बाजूला ठेवतो. आमचा ग्रामपंचायतचं इलेक्शन तरी झाला ना, का लगेच 2 ते 4 दिवसामध्ये आम्ही सर्व एकत्र येतोय. जाणून बुजून वीर तानाजी मंडळाची मिटिंग लावायची. म्हणजे कुंदनच्या विरुद्ध जर नंदन असेल, नंदनच्या विरुद्ध जर देवानंद असेल, देवानंदच्या विरुद्ध जर प्रेमनाथ असेल, हे असे अनेक खेळाडू जे असतील एकमेकांच्या विरोधात लढत असतील, परंतु वीर तानाजीच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा त्या व्यासपीठावर त्या आम्हाला एकत्र यावं लागतोय. कारण गावातल्या युवकांसाठी आणि गावातल्या होतकरू खेळाडूंसाठी हा मंडळ आम्हाला टिकवणं गरजेचं आहे, जेणेकरून आमचे खेळाडू मग ते तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर किंबहुना राज्य पातळीवर खेळायला त्यांना संधी मिळते. असे अनेक खेळाडू आहेत तर त्या आमच्या कबड्डीच्या माध्यमातून चांगले खेळ दाखवतात, क्रिकेटच्या माध्यमातून चांगले खेळ दाखवतात. आणि हा वीर तानाजी जो मंडळ आम्ही स्थापन केला 1967 साली, तेव्हापासून आतापर्यंत आमचे जेवढे खेळाडू, मग ते आजी माजी सर्व असतील, त्यांनी हा आमचं मंडळ टिकवण्याचा प्रयत्न केला. आणि मला तरी वाटतोय जोपर्यंत आमच्यासारखे विचारांची लोक या दापोडे गावामध्ये आहेत, तोपर्यंत दुसरा मंडळ होणं शक्य नाही. कारण वीर तानाजी मंडळ म्हटला, एक गाव एक मंडळ म्हटला की सर नुसतं वीर तानाजी नाव घेतलं ना तरी आमच्या मनगडामध्ये आपाप स्फूर्ती आणि ताकद निर्माण येते. म्हणून वीर तानाजी मंडळ, मी तर असं सांगतोय, दापोडे पुरता मर्यादित नसावा, प्रत्येक गावाने ही संकल्पना रुजू करायला पाहिजे. कारण एक गाव एक मंडळ जर असला तर नक्कीच आपल्या गावामध्ये आनंद वातावरण असतोय. 5 वर्षातून एकदा इलेक्शन येतोय, परंतु बाकीचे उरलेले 4.5 वर्षांना पूर्ण आनंदात जातो. सर्व कोणी सुख दुःख असेल, कुठलाही कार्यक्रम असेल तरी एकमेकाच्या बरोबर असतो. सर आज तुमच्या गावात अंडर-19 संघ आहे, 40+ आहेत, त्याचबरोबर न्यू 40 आहे, मास्टर रेग्युलर क्रिकेट. खास मला उल्लेख करायचा आहे की तुमचं आता सध्याचा जो सर्वोत्तम संघ मला म्हणता येईल, कारण राजन पाटील मला, दिनेश पाटील आहे, हर्षद आहे, प्रितेश आहे, त्याच्यानंतर अजय आहे, आदेश, असे कित्येक खेळाडू आहेत, चांगले संघ आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करणार आहात का अजूनही बलाढ्य संघ कसं आहे अति सर्वोत्तम संघ म्हणताय? सर असं आहे ना की सुरुवातीला ज्या टायमाला मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून गेलो, त्यावेळेला माझ्या तलावाच्या बाजूला तुम्ही बघितलं असेल एक मी मैदान बनवला क्रिकेटसाठी. आणि तो मैदान बनवल्यानंतर बराच मला संघर्षही करावा लागला की लोकांना असं वाटलं की हा आपला पूर्वजांचा तलाव बुंजतोय की काय, आणि आपल्या दापोडे गावाला तलावापासून वंचित ठेवतोय की काय, फक्त या क्रिकेटच्या किंवा खेळाच्याच लोकांचा विचार करतो की काय, आपल्या भावना दुखावतो की काय, अशा लोकांच्या मनात विचार आलेही असेल. आणि मी लोकांना पटवून दिलं होतं की आपण मैदान बनवतोय ना, हा निव्वळ आपली जागा नाही, तर आपली जागा असेल. पण त्या बिल्डरला मी दमी दिला होता की इथं तुम्ही कुठल्याही प्रकारचा कंस्ट्रक्शन करायचा नाही, ही जागा माझ्या गावासाठी एक क्रिकेटचा मैदान किंवा एक मैदान म्हणून राहायला पाहिजे. आणि तिथे मी सुरुवात केली आणि तिथे एक मी मैदान बनवल्यानंतर चांगली पोरं खेळायला लागले, चांगले उत्कृष्ट खेळाडू तयार व्हायला लागले. माझ्या लक्षात आलं की तो मैदान कुठेतरी कमी पडतोय. मग मी सर्व गावातल्या युवकांना एकत्र केलं, सर्व वीर तानाजी मंडळाच्या खेळाडूंना, सर्व राजकीय आमचे जे आहेत गावातले त्यांना, वरिष्ठ मंडळी, सर्व केलं आणि सांगितलं की आपल्याला आपल्या गावासाठी एक आता मोठा मैदान बनवायला लागेल. सर्वे नंबर 115 ही जागा आमची गुरुचरण जागा आहे. तिथे आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला आम्हाला अडचणी आली, जिथं आम्ही सुरुवात केली होती तिथं आम्हाला सोडावं लागलं आणि दुसरीकडे करावं लागली. त्याच्यानंतर आम्ही जोमाने काम केला. माझ्या गावातले जे युवक आहेत, जेवढे क्रिकेट खेळाडू जे खेळतात किंवा जेवढे राजकीय जे तालुका पातळीवर किंवा जिल्हा परिषद पातळीवर राजकारणात आहेत, यांनी सर्वांनी सहकार्य केलं. गावातल्या वरिष्ठांनी, गावातल्या जे होतकरू खेळाडू आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र आले आणि मैदान करायचं ठरवून दिलं. आणि मैदान ज्या टायमाला सुरुवात केली, तुम्हाला सर मी एक किस्सा सांगतोय, त्या टायमाला आम्ही एका इंजिनियरला बोलवला होता आणि त्याला ती परिस्थिती दाखवली.
40-45 फूट दरी होती, त्याच्यानंतर 20-20, 25-25 फूट टेकड्या होत्या. त्या इंजिनियरला दाखवल्यानंतर त्याने सांगितलं की दादा मी 2 दिवसामध्ये तुम्हाला सरून मातीचा हे करून आपल्याला मैदान करायचं आहे. तर त्याने सांगितलं दादा मी 2 दिवसात तुम्हाला सांगेन. 2 दिवसानंतर त्याचा फोन आला, दादा कुठे आहे? तर मी मैदानावरच आहे. तो तुम्ही आलो. तिथं आल्यानंतर तो मला सांगतोय की दादा आपल्याला ही पूर्ण कटिंग करायला लागेल, ही पूर्ण जे खड्डे आहेत ते बुंजावे लागतील. या सर्व गोष्टीसाठी आपल्याला 2 करोड रुपये खर्च येईल. मी बोललो चालेल, चांगली गोष्ट आहे. जेव्हा माझ्याकडे पैसे जमा होतील तेव्हा तुला बोलून घेईल. आणि मी माझ्या गावातल्या सर्व युवकांना एकत्र केलं, सर्वांना सांगितलं की आपण सुरुवात करू, जसं होईल तसं पण आपण सुरुवात करू. आणि सर सुरुवात केल्यानंतर सर्व युवकांनी एवढी मेहनत केली, प्रत्येक गावातल्या युवकांनी मेहनत केली. कोणी 1,000 दिले, कोणी 2,000 दिले, कोणी 5,000 दिले, कोणी 10,000 दिले. असे ज्याला जसे ऐपत होते त्या पद्धतीने पैसे जमा करून आम्ही जेसीबी पोकलन लावून आस्ती आस्ती करत गेलो. आणि आज जर तो तुम्ही मैदान पाहत असेल तर मी 100% गर्वाने सांगेन तर आपल्या भिवंडी तालुक्यातच नाही तर ग्रामीण पूर्ण ठाणा जिल्हा ग्रामीण मध्ये असं मैदान तुम्हाला पाहायला भेटणार. हे सर्व श्रेय माझ्या युवकांना माझ्या ग्रामस्थांना जातोय. कारण माझ्या गावात हा वीर तानाजी मंडळ आहे ना, हा पूर्ण युवकांना सर्व ग्रामस्थांना एकत्र आणण्याचा एकमेव व्यासपीठ म्हणजे माझा वीर तानाजी मंडळ आहे. आणि त्याच्या माध्यमातून मी क्रिकेटचं मैदान उभा केलेलं आहे. मी तर भविष्यात असंही सांगेन की माझ्या गावातला मग तो प्रितेश पाटील असेल, राजन पाटील असेल, हर्षद असेल, दिनेश पाटील असेल, असे अनेक खेळाडू आहेत. किंवा 40+ मग देवानंद असेल, ज्ञानदेव असेल, हेमंत भोईर असेल, नरेश पाटील असेल, सूर्यकांत पाटील असेल, मनोज असेल, राजू असेल, असे अनेक खेळाडू आहेत. या खेळाडूंना मी तर या माध्यमातून या माझ्या मुलाखतीच्या माध्यमातून संदेश देईन की हा मैदान कायम स्वरूपी आपल्याकडे राहायला पाहिजे. या दृष्टिकोनाने सर्वांनी राहायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं राजकारण या मैदानावर येता कामा नये. आज तुम्ही बघितलं असेल माझ्या गावातली DPL स्पर्धा असते, माझ्या गावातला वीर तानाजी चषक असतोय. तुम्ही समालोचनासाठी नेहमी येत असता. तुम्ही बघा आम्ही असा कधी विचार करत नाही की हा कुठल्या पक्षाचा आहे, याला कशाला बोलवायचा, तो दुसऱ्या पक्षाचा आहे, त्याला कशाला बोलवायचा. माझ्या व्यासपीठावर सर्व पक्षीय माझे गावातले लोक असतात. त्याचं एकमेव कारण वीर तानाजी क्रीडा मंडळ, ह्या मंडळाच्याच मुलं आम्ही सर्व एकत्र राहतो सर. आणि मी या सर्व खेळाडूंना एकच उद्देश सांगेन की आपण ज्या पद्धतीने आज खेळतोय, आज पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये वीर तानाजी मंडळाचं चांगल्या प्रकारे नाव आहे. माझ्या अंदाजान जर बघायला गेले 2 नंबरला नाव असेल, 1 नंबरला बोरसे असेल आणि 2 नंबरला वीर तानाजी मंडळ असेल. या वीर तानाजी मंडळाच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करेन की ही आपल्याला रँकिंग 1 नंबर 2 नंबर पासून 1 नंबरवर जाण्यासाठी जी काय तुम्हाला मेहनत करायची आहे, जे काय तुम्हाला परिश्रम करायचे आहे, जी काय तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ती तुम्ही करत राहा. तुम्हाला जिथे जिथे अडचण येईल त्या टायमाला कुंदन पाटील एक तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी असेल. कुंदन पाटीलच नाही तर पूर्ण गाव, पूर्ण वीर तानाजी मंडळ तुमच्या पाठीशी असेल. म्हणून तुम्ही चांगला खेळ करत राहा. राजकारण हा फक्त 1 दिवसासाठी डोक्यात ठेवा. निवडणुका संपली, राजकारण संपला. आपण आपला खेळ, आपला परिवार, आपला व्यवसाय आपण नीट केला तर आपण आयुष्यात चांगला आदर्श खेळाडू, आदर्श पती, आदर्श वडील आणि आदर्श मुलगा बनू शकतो. दुसरा एक स्पर्धेविषयीचा प्रश्न आहे, म्हणजे आपल्या भिवंडी तालुका नव्हे केवळ ठाणे जिल्ह्यातल्या महापौर चषक असेल, म्हणजे चॅलेंजची स्पर्धा आहे, बाली ट्रॉफी आहे, किंवा रुपयेदादा म्हात्रे यांचा आमदार चषक, संजय भाई म्हात्रे यांचा आमदार चषक आहे. या स्पर्धाविषयी काय म्हणाल तुम्ही, की ज्यांच्यामुळे आपलं खूप नाव मोठं झालेलं, उंचावलेलं आहे संपूर्ण भिवंडी तालुक्यात? नाही, खरंच पूर्वी आमच्या या भागामध्ये RC पाटील चषक असायचा. त्याच्यानंतर मग महापौर चषक, अशा अनेक चषक होत गेले. त्याच्यानंतर मी वीर तानाजी चषक ठेवला. त्याच्यानंतर 2006 मध्ये दयानंद चोरगे आणि मी बालाजी चषक सुरुवात केली. त्याच्यानंतर आमदार साहेबांनी, रुपेश भाऊंनी आमदार चषक, अशा अनेक स्पर्धा होत असतात. परंतु आपल्या भिवंडी तालुक्यात जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या स्पर्धा पूर्ण जगामध्ये कुठल्याच तालुक्यात होत नसतील आणि जास्त या ग्रामीण भागामध्ये होत असतात. अनेक वेळा या स्पर्धेच्या माध्यमातून काही पत्रकार वर्ग आपल्यावर ताशेरी ओरडण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु क्रिकेटच्या माध्यमातून कुठेतरी यांना व्यासपीठ मिळतोय. मी तर असं सांगेन की महापौर चषक आपण जसं वर्ल्ड कपची वाट पाहायचो तशी महापौर चषकाची वाट पाहायचो. एवढा मोठा स्टेडियम असताना सुद्धा तिथं बसायला जागा नसायची.
एवढ्या चांगल्या स्पर्धा, महापौर चषक असेल, आमदार चषक असेल, आर.सी. पाटील फाउंडेशन असेल, बालाजी चषक असेल, अशा अनेक स्पर्धा चांगल्या पद्धतीने आपले जे हे ठेवत असतात, आयोजक ठेवत असतात. त्याच्या पाठीमागचा उद्देश त्यांचा एकच असतो की आपल्या खेडेगावातल्या खेळाडूंना एक चांगला व्यासपीठ निर्माण झाला पाहिजे. आपल्या टेनिसच्या माध्यमातून एखादा खेळाडू सीझन लेझर क्रिकेटकडे वळला पाहिजे, या दृष्टिकोनाने आम्ही प्रयत्न करत असतो. मी ज्या टायमाला स्पर्धा ठेवतो ना, माझ्या मनात एक शंका असतेच की या टेनिसमध्ये यांचा भले आयुष्यात कुठला चांगला फायदा होणार नाही, परंतु एखादा तरी खेळाडू माझा लेझर खेळला पाहिजे. आणि लेझर खेळत असताना तो कुठेतरी आपल्या ठाणे जिल्ह्याच्या टीम मध्ये, महाराष्ट्राच्या टीम मध्ये, किंबहुना IPL मध्ये किंवा आपल्या इंडियाच्या टीम मध्ये गेला पाहिजे. मग ज्या टायमाला आम्ही आयोजक असतो ना, त्या टायमाला आम्हाला जो आनंद होईल, त्याच्यासारखा आनंद आयुष्यात आम्हाला कधी होणार नाही. असा आनंद होईल त्या टायमाला आपला ग्रामीण भागातला एखादा खेळाडू IPL सारख्या टीम मध्ये जाईल. तर आता तुम्ही बघा, जयेश पाटील झाला, सिद्दीक भावे झाला, आज दुबई सारख्या ठिकाणी जाऊन खेळून आले. आम्ही अभिमानाने सांगतोय की माझ्या भिवंडी तालुक्यातला, माझ्या गावाच्या बाजूला गाव आहे ओवली, किंवा माझ्या भिवंडी तालुक्यातला माझ्या बाजूलाच गाव आहे गोरसई, ह्या गावातला खेळाडू आज दुबईमध्ये खेळायला जातोय. त्या टायमाला आम्ही रायगडमध्ये गेलो किंवा बाहेर राज्यांमध्ये ज्या टायमाला जातो, त्या टायमाला जेव्हा नवीन मित्रता आम्हाला तिथे मिळतात, त्या टायमाला आम्ही आवर्जून सांगतोय की या टेनिसच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आउट ऑफ कंट्री, म्हणजे डायरेक्ट बाहेर देशामध्ये असे खेळाडू खेळायला जातात. तर याचा जो आम्ही आयोजन जो करतोय, आयोजक जे आयोजन करतात, हे एकमेव कारण असं आहे की असे चांगले होतकरू खेळाडू घडावे आणि त्यांचा एक चांगला कारकिर्दी तयार व्हावा. आणि आपल्या जिल्ह्यातच नाही तर पूर्ण राज्यातच नाही, पूर्ण देशात, आणि देशातच नाही तर बाहेर देशात, विदेश देशात पण त्याने आपल्या क्रिकेटचा खेळ आपल्या ग्रामीण भागाचा किंवा आपल्या भिवंडी तालुक्याचं नाव लौकिक करावा, हा एक उद्देश असतो. दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही सुद्धा मोठ्या स्पर्धेचं आयोजन करतात आणि कित्येक मोठ्या स्पर्धेला मला असं वाटते की कुठलीही अशी स्पर्धा नसेल ज्या ठिकाणी तुम्हाला एक प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं असतं, कारण क्रिकेटची खूप तुमची जवळीक आहे. तर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये समालोचक हे सुद्धा फार महत्वाचं असतं. मग समालोचक, मी आज भिवंडी क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष, समालोचक संघटनेचा अध्यक्ष आहे, तर समालोचक म्हणून नक्कीच समालोचक चांगलं वाटते आणि भिवंडी समालोचविषयी नक्कीच तुम्हाला विचार असं वाटतं कशा प्रकारे समालोचन होतंय भिवंडीत? सर, साधारण 2005-2006 पासून आपली मैत्री झाली ह्या क्रिकेटच्याच माध्यमातून. आणि तुम्ही आणि सिद्दीक भावे सर हे दोघे माझ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये समालोचक म्हणून होते. तुम्हाला आठवत असेल की मी समालोचक ज्या टायमाला बोलत होतो, नवीन नवीन मुलांनाही मी संधी देत होतो, परंतु आज भिवंडीमध्ये अनेक समालोचक तयार झालेले आहेत, अनेक लोक करत असतात, परंतु डॉक्टर गवली किंवा सिद्दीक भावे ही जर जोडी म्हटली तर माझ्या जीवनातला हे आदर्श जोडी असेल. कारण डॉक्टर गवली सर म्हटलं की त्यांचा पेशा काय आहे की डॉक्टरची, परंतु क्रिकेटशी यांचा एवढा अचूक नाता आहे की कुठलीही क्रिकेट विषयी जर शंका असेल की कुठलीही क्रिकेट विषयी जर माहिती घ्यायची असेल तर डॉक्टर गवली सरांना फोन करायचा. आणि प्रेक्षकांना, खेळाडूंना, पाहुण्यांना आपल्या मनोगताने आकर्षित करायचं, ही जर किमया कोणाकडे असेल तर डॉक्टर गवली सरांकडे. तुम्ही माझी मुलाखत घेता म्हणून मी सांगत नाही, डॉक्टर गवली सर आणि सिद्दीक भावे सर हे माझे आदर्श समालोचक म्हणून आहेत. मी माझ्या स्पर्धेमध्ये अनेक युवांना समालोचनासाठी संधी दिली, अनेक लोक आहेत, अनेक लोक माझ्या व्यासपीठावर घडले असतील, परंतु माझी एक संकल्पना होती की समालोचन करत असताना ते लोकही कमी पडता कामा नये. तुम्हाला आठवत असेल 2008 मध्ये आपण ज्या टायमाला बालाजी चषकला ज्या टायमाला आपण स्पर्धा घेतली होती, त्या टायमाला तुम्हाला मी ट्रॅक सूट शिवले होते. त्याचं कारण एकमेव असं आहे की ज्यांचा डॉक्टर पेशा असून सुद्धा आज क्रिकेटसाठी एवढा वेळ देत असतात, फक्त डॉक्टर गवली सर करू शकतात, अन्य कोणी करू शकत नाही. आणि याच्या माध्यमातून गवली सर असतील, सिद्दीक भावे सर असतील किंवा अनेक
समालोचन आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये असतील. हा डॉक्टर गवळी सरांचा आणि सिद्दीक भावे सरांचा आदर्श घेऊन अनेक समालोचक नवीन आता यंग पिढी तयार झाली असेल, परंतु सिद्दीक भावे आणि डॉक्टर गवळी सर यांच्यासारखे पुन्हा भिवंडीमध्ये होणं शक्य नाही.
नमस्कार साहेब. वकारे सर नमस्कार. नमस्कार. तर नमस्कार आपण जो नमस्कार. महासंवाद पाहतोय प्रेक्षक वर्गात आलोय साहेब. मी एक थोडा वेळ फक्त ऑनलाईन असणार आहे. आपण जो महासंवाद अनुभवत आहोत तर थोडा टेक्निकल इश्यू झाला, तर उर्वरित जो संवाद आहे तो आपला उद्या होणार आहे. याचा आवाज येतो साहेब? हो हो. हा, तर